नमस्कार फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघा सुंदर असा हा कॅट इयर क्लिप बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर बघा ही क्लिप बनवण्यासाठी आपण हे दोन कलर घेणार आहेत। तुम्हाला हवे त्या कलरचे तुम्ही बनवू शकता ते। त्यानंतर हा B7 अजून ग्लू लागणार आहे, एक क्लिप लागणार आहे। तुम्ही हा कोणता पण क्लिप घेऊ शकता ते। त्यानंतर आपल्याला कटर, एक सुई आणि हे स्टिच मार्कर लागणार आहे। आपण पहिला हा पिंक कलरचा धागा घेणार आहे। त्यानंतर एक स्लिप नॉट करून मॅजिक सर्कल करून घेणार आहे ते। एक साखळी घ्यायची आणि यामध्ये आपण 6 सिंगल खांब करून घेणार आहेत। बघा, एक झाला, 2 3 4 5 आणि लास्टला येते 6। बघा, 6 सिंगल खांब करून घेतल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा। असा धागा ओढून घेतल्यानंतर इथे फर्स्टला स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची। आपण स्लिप नॉट करून घ्यायचे, इथे स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची। त्यानंतर स्टिच मार्कर लावून घ्यायचं आहे। आपली ही साखळी, एक साखळी घेतलेली तो आपल्या एक खांब सिंगल खांब पकडायचा। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपण 3 सिंगल खांब करून घ्यायचे। बघा, एक, 2 आणि हे 3। बघा, 3 सिंगल खांब केले। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 3 सिंगल खांब एकाच जागेवर करायचे। ते 3 सिंगल खांब। बघा, हे 3 सिंगल खांब करून झाले। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्यानंतर लास्टला आहे तिथे एकाच जागेवरती 3 सिंगल खांब। बघा, या प्रकारे दिसेल। त्यानंतर लास्टला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं, एक साखळी घ्यायची। स्लिप स्टिच, एक साखळी घेतली। बघा, त्यानंतर स्टिच मार्कर लावून घ्यायचे। आता बघा, आपला हा एक खांब झालेला आहे। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये अजून एक सिंगल खांब करून घ्यायचा, म्हणजे आपले 2 खांब झाले। त्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये 3 सिंगल खांब करायचे। बघा, 1 2 आणि हे 3 सिंगल खांब झाले। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब झाले। त्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये पण एक सिंगल खांब, या प्रकारे 3 सिंगल खांब झाले। आता पुढच्या स्टिचमध्ये एकाच जागेवरती 3 सिंगल खांब करायचे। 1 2 आणि हे 3। बघा, 3 झाल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचमध्ये 3 सिंगल खांब। 3 सिंगल खांब झाल्यानंतर परत चौथ्या स्टिचला एकाच जागेवरती 3 खांब करून घ्यायचे। बघा, 1 2 त्यानंतर 3। बघा, हे 3 झाल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे। एक सिंगल खांब करून घेतल्यानंतर लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची। हे बघा, त्यानंतर एक साखळी घेऊन स्टिच मार्कर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, आता आपला हा एक सिंगल खांब झालेला आहे। त्यानंतर पुढच्या 3 स्टिचमध्ये 3 सिंगल खांब करून घ्यायचे वेगवेगळे। बघा, एक झालेला आहे हा। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 3,
3 झाल्यानंतर चौथ्या स्टिचमध्ये एकाच जागेवर 3 सिंगल खांब करून घ्यायचे. 1 2 3. बघा हे 3 सिंगल खांब करून झाले. एकाच जागेवर 3 सिंगल खांब करून झाले. त्यानंतर पुढे आपल्याला 5 सिंगल खांब करून घ्यायचे वेगवेगळ्या स्टिचमध्ये. तर बघा एक झाला, त्यानंतर 2 3 4 आणि हा इथे 5. बघा 5 झाल्यावरती 6व्या स्टिचमध्ये एकाच जागेवरती 3 सिंगल खांब करून घ्यायचे आपल्याला. 2 झाले, हे 3. बघा 3 झाल्यानंतर परत पुढे 5 सिंगल खांब करायचे. तर एक झाला, हा 2 3 4 आणि हा 5 झाल्यानंतर 6व्या स्टिचला एकाच जागेवरती 3 सिंगल खांब करायचे. एक झाला, त्यानंतर 2 हे 3. बघा हे 3 सिंगल खांब करून झाले. त्यानंतर पुढे 2 खांब घ्यायचे, 1 आणि 2. बघा त्यानंतर स्टिच मार्कर काढून स्लिप स्टिच करून एक साखळी घ्यायची. स्टिच मार्कर लावून घेऊ परत. त्यानंतर बघा आपले एक खांब झालेले सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 3, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 4 सिंगल खांब झाले. वेगवेगळ्या स्टिचमध्ये 5व्या याला वाढवायचे, तिथे 3 सिंगल खांब एकाच जागेवर करायचे. बघा 1 2 आणि हे 3 झाल्यानंतर 3 सिंगल खांब एकाच जागेवर झाल्यानंतर पुढे 7 खांब आपल्याला करून घ्यायचे वेगवेगळ्या स्टिचमध्ये. तर हा एक झाला, त्यानंतर 2 3 4 5 6 आणि इथे 7. बघा 7 झाल्यानंतर 8व्या स्टिचला एकाच जागेवरती 3 खांब करायचे. 2 3. त्यानंतर 3 सिंगल खांब झाल्यानंतर पुढच्या परत 7 स्टिचमध्ये आपल्याला सिंगल खांब करायचे. तर एक झाला, त्यानंतर 2 3 4 5 6 आणि इथे 7. बघा हे 7 झाले. 8व्या स्टिचमध्ये 3 सिंगल खांब एकाच जागेवर करायचे. एक झाला, 2 आणि हे 3. बघा 3 झाले. त्यानंतर आपल्याला पुढे 3 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा वेगवेगळ्या स्टिचमध्ये. हा एक झाला, 2 आणि लास्टला 3. बघा त्यानंतर इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला 5 सिंगल खांब करायचे. तर एक झालेला आहे आपला. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2, पुढच्या स्टिचमध्ये 3, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 4, पुढच्या स्टिचमध्ये 5. बघा हे 5 सिंगल खांब करून झालेले. त्यानंतर एका स्टिचमध्ये आपल्याला 3 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा एक झाला, त्यानंतर 2 3. हे बघा 3 झाले एका स्टिचमध्ये. त्यानंतर आपल्याला 9 सिंगल खांब करायचे. तर बघा एक झाला, 2 3 4 5 6 7 8
9 सिंगल खांब झाल्यानंतर 10व्या स्टिचमध्ये आपल्याला 3 सिंगल खांब एकाच जागेवर करायचे. बघा 2 झाले, त्यानंतर 3 झाल्यानंतर परत पुढे 9 सिंगल खांब करून घ्यायचे. 2 झाले, 3 4 5 झाले, 6 7 8 आणि हे 9 झाल्यानंतर 10व्या स्टिचला एकाच जागेवरती 3 सिंगल खांब करायचे. तर हे आपले 2 झाले, लास्टला 3. त्यानंतर बघा पुढे आपल्याला 4 सिंगल खांब करून घ्यायचे. तर बघा 2 3 झाले, हे 4. बघा या प्रकारे. त्यानंतर हे स्टिच मार्कर काढून स्लिप नॉट करून घ्यायचे. इथे एक साखळी घेऊन धागा कट करून घेणार आहेत आपण. बघा या प्रकारे धागा कट करून, बघा या प्रकारे हा ट्रायंगल शेप येईल. हा जास्तीचा धागा आहे, हा इथे हाईट करून घ्यायचा आहे. या प्रकारे आपला हा ट्रायंगल झाल्यानंतर आपण हा व्हाईट कलरचा धागा बॉर्डरसाठी घेणार आहे. तर बघा आधी साखळी घ्यायची, नॉट घ्यायची बांधून, त्यानंतर कोणत्या पण एका जागेवरती इथे जॉईन करायचं. त्यानंतर बघा आता आपल्याला प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब करायचं आहे. प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब. या प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहेत. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. प्रत्येक एक खांबावरती सिंगल खांब. त्यानंतर स्लिप स्टिच करून एक साखळी घेऊन हा धागा कट करून घेणार आहेत. बघा तर बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर एक्स्ट्राचा धागा आपण इथे हाईड करून घेणार आहेत. बघा या प्रकारे हे सुंदर असे दिसेल. आता आपण क्लिपचं हे खालचा पार्ट बघणार आहेत. तर बघा व्हाईट धाग्याने बनवणार आहेत आपण. एक गाठ बांधून घ्यायची. त्यानंतर 10 साखळ्या घ्यायच्यात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 10 साखळ्या झाल्या. त्यानंतर एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये सिंगल खांब करून घ्यायचे. एक झाला. त्यानंतर पुढच्या याच्यात 2 3 3 या प्रकारे आपण 8 सिंगल खांब करून घेणार आहेत. बघा 3 झाले. त्यानंतर 4 5 6 झाले. बघा त्यानंतर पुढच्या याच्यात 7 त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये
8. बघा या प्रकारे 8 झालेले आहेत. बघा 8 सिंगल खांब करून झाले. त्यानंतर एक साखळी राहिली, तिथे आपल्याला 3 सिंगल खांब एकाच जागेवर करायचे आहेत. बघा 1 झाला, 2 आणि हे 3. बघा या प्रकारे 3 झाले. त्यानंतर पुढच्या राऊंडला आपल्याला 8 सिंगल खांब करून घ्यायचे आहेत. बघा सेम जे सिंगल खांब केलेले आहेत आपण 8, त्याच्याच समोर बरोबर 8 सिंगल खांब करून घ्यायचे आहेत. तर 1 झाला, 2, हा एक्स्ट्राचा धागा हा पण यामध्येच घ्यायचा आहे, 3, 4, 5, 6, 7 आणि इथे 8. बघा 8 करून घेतल्यानंतर जे आपण एक साखळी सोडलेली तिथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा या प्रकारे. त्यानंतर पुढच्या राऊंडला बघा स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी घ्यायची. आता बघा एक खांब घ्यायचा पहिला, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब, 5 सिंगल खांब, 6 सिंगल खांब आणि हे 7 सिंगल खांब. बघा 7 सिंगल खांब झालेले आहेत आपले. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब, 5 सिंगल खांब, 6 सिंगल खांब आणि 7 सिंगल खांब. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी घ्यायची. बघा त्यानंतर एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला वाढवायचे तर तिथे 2 सिंगल खांब एकाच जागेवरती, पुढच्या स्टिचला एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. त्यानंतर 7 सिंगल खांब करून घ्यायचे आपण पुढे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे लास्टला 7. बघा 7 सिंगल खांब करून झाले. त्यानंतर एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, 1 आणि हे 2. त्यानंतर बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला वाढवायचे तर तिथे 2 सिंगल खांब. बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर 7 सिंगल खांब करून घ्यायचे आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बघा 7 सिंगल खांब झाले. त्यानंतर पुढे एक सिंगल खांब,
त्यानंतर 2 सिंगल खांब, एका स्टिचमध्ये इथे 2 सिंगल खांब करून घ्यायचे आपल्याला. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची बघा. या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर एक साखळी घ्यायची, धागा कट करून घेणार आहेत बघा. या प्रकारे दिसेल हे. आणि जास्तीचा आहे तो इथेच हाईड करून घेणार आहेत आपण हा धागा. बघा आपण हे आता हे क्लिपवाला चिटकून घेणार आहे. तर बघा ग्लूनी बरोबर लावून घ्यायचं. त्याच्यावरती हे घेणार आहेत आपण. हे असं चिटकून घेतलेलं आहे. आता याचा मागचा धागा आहे तो इथं नॉट करून घ्यायचे. धागा कट करून घेणार आहेत आपण. हा जो खालचा पार्ट आहे याला आपण ग्लू लावणार आहेत आणि चिटकून घेणार आहेत आपण. बघा या प्रकारे हे चिटकून घ्यायचे. चिटकवल्यानंतर किती सुंदर दिसतात हे. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.